नमस्कार दर्शक श्रोते, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच आपल्या सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला शेकडो दर्शक श्रोते पाहत असतात आणि हे पाहिल्यानंतर ते ज्या वेळेला कधी सर्व माहिती बघतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की चर्चा तुमची आमची या सदरामध्ये आपल्याला कोणताही प्रश्न विचारता येऊ शकतो. आणि मग असंच झालं. दिव्यांग सहायता आणि संसाधन केंद्र औसा या ठिकाणी कार्यरत असलेले मोहित तांबेकर यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात, स्वतः दिव्यांग असूनही देशाला आदर्शवत ठरणाऱ्या काही अधिकाऱ्यांची तुम्ही आम्हाला माहिती सांगावी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याची माहिती सविस्तर सांगावी ही आम्ही आपल्याला विनंती करतो आहोत. चला तर आपण मोहित तांबेकर यांच्या या सूचनेचा विचार करून आतापर्यंत किती वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींनी दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करून वेगवेगळ्या अधिकारी म्हणून कशी निवड करून घेतली आणि त्यानंतर आपल्या यशावर, आपल्या कर्तृत्वावर त्यांनी आपल्या नावावर शिक्कामोर्तब करून ते पद हस्तगत केलं, अशा विविध अधिकाऱ्यांची आता आपण माहिती घेऊया. या अधिकाऱ्यांच्या श्रेणीमध्ये सर्वप्रथम आपण पाहतो आहोत इरा सिंघल यांना. 2014च्या UPSC परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम येणाऱ्या या महिला आहेत. खरं तर इरा सिंघल या पहिल्या दिव्यांग महिला असून या IAS अधिकारी आहेत. त्यांना स्कॉलिओसिस नावाचा मणक्याचा आजार होता, त्यामुळे त्यांच्या हाताच्या हालचालीवर परिणाम होत होता. असं असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये इच्छित असलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र अभ्यास करून ते IAS पद प्राप्त करून घेतलं. म्हणून इरा सिंघल या आज सन्माननीय अधिकारी आहेत. त्यासोबतच प्रांजल पाटील या देशातील पहिल्या दृष्टीहीन महिला IAS अधिकारी आहेत. विशेष करून त्यांनी लहान वयातच आपली दृष्टी गमावली होती. त्यात त्यांचा कोणताही दोष नव्हता, परंतु हार न मानता 2016च्या UPSC परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवलं आणि एक दृष्टीहीन महिला दिव्यांग अधिकारी आणि सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून आज त्यांनी सन्मानाने आपलं पद भूषवित आहेत. त्यासोबतच पुढील अधिकारी आहेत सुहास लनिनकेरे एतिराज, अर्थात 2007 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी असलेले सुहास LY हे उत्तम बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांनी टोकियो पॅरालिम्पिक 2021मध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकलेलं आहे. आता यानंतर पुढचे अधिकारी आहेत कृष्णा गोपाळ तिवारी. 2001 बॅचचे IAS अधिकारी कृष्णा गोपाळ तिवारी हे दृष्टीबाधित आहेत. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून प्रशासकीय सेवेमध्ये मोठं यश संपादन केलेलं आहे. यानंतर पुढचे अधिकारी आहेत लोकेश कुमार मीना. अस्थिव्यंग असतानाही जिद्दीच्या जोरावर IAS अधिकारी बनलेले लोकेश मीना हे, अर्थात लोकेश कुमार मीना हे अनेक दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा आदर्शवत ठरावेत असेच आहेत. या उलट सर्वसामान्य कुटुंबातील तरुणींनी परीक्षाच्या माध्यमातून आणि खास करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करावं आणि वर्ग एक तारांकित आणि मान्यवर पदापर्यंत पोहोचून आपलं जीवन तर सुखी करावं, पण आई वडिलांचं नाव हे उज्ज्वल करावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. असं असलं तरी ज्यांनी हे यश मिळवलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक आहे आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पण त्यापैकी एका अधिकाऱ्याची आपण अधिक माहिती घेऊया. या अधिकारी आहेत इरा सिंघल. इरा सिंघल यांचा जन्म 31 ऑगस्ट 1983 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव राजेंद्र सिंघल आहे आणि ते व्यवसायानं अभियंता होते. आईचे नाव अनिता सिंघल असून त्या विमा सल्लागार होत्या. त्यांचा संपूर्ण जीवनपट अत्यंत प्रेरणादायी आहे. सुरुवातीचं शिक्षण आणि सुरुवातीचं जीवन विचार करता इरा सिंघल यांचे शालेय शिक्षण मेरठच्या सेफिया गर्ल्स स्कूल आणि दिल्लीचे लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल धौलाकुआ येथे पूर्ण झालेले आहे. त्याने नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक अभियांत्रिकीची पदवी BTech इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळवलेली आहे. त्यानंतर त्याने दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज FMS मधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये MBA पूर्ण केलं.
कॉर्पोरेट क्षेत्रात काही काळ त्यांनी एका मोठ्या कन्फेक्शनरी फॉर्ममध्ये काम केल्यानंतर फर्ममध्ये स्ट्रॅटेजी मॅनेजर म्हणून काम केलं, परंतु लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी ती नोकरी सोडली आणि प्रशासकीय क्षेत्रात जाण्याचे ठरवले. शारीरिक आव्हानं त्यांना खूप मोठी होती. इरा सिंगल यांना स्कोलिओसिस हा मणक्याशी संबंधित एक आजार होता, ज्यामुळे त्यांच्या हाताच्या हालचालीवर परिणाम होत होता. असं असलं तरी त्यांनी कुठेही न खचता, कसलीही हार न मानता परिस्थितीशी तोंड देत यश मिळवून घेतलं आहे. परंतु शारीरिक व्यंग किंवा अडचणींना कधीही आपल्या स्वप्नाच्या आड त्यांनी येऊ दिलेली नाही. परिस्थितीचा धैर्याने त्यांनी सामना केलेला आहे. UPSC मधील संघर्ष आणि यशाचा विचार करता बालपणापासून जिल्हा दंडाधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी 2010, 2011 आणि 2013 मध्ये UPSC परीक्षा दिली आणि तिन्ही वेळा त्यांनी भारतीय महसूल सेवा IRS साठी निवड झाली होती. परंतु त्यांच्या दिवंगत्वाचे कारण पुढे करून त्यांना नोकरीत सामावून घेण्यास नकार देण्यात आला. याविरुद्ध त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणात कायदेशीर लढा दिला आणि तो यशस्वीपणे जिंकला सुद्धा. त्यानंतर 2014च्या UPSC परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षेत त्याने देशात प्रथम क्रमांक पटकावून एक इतिहास रचला आहे. UPSCच्या इतिहासात सामान्य श्रेणीतून परीक्षा देऊन प्रथम येणाऱ्या त्या पहिल्या दिव्यांग महिला ठरल्या. एकंदरीत या आदर्श असणाऱ्या महिलेच्या कारकिर्दीचा विचार करता 2016 पासून त्या भारतीय प्रशासकीय सेवेत IAS मध्ये दाखल होऊन कार्यरत आहेत. दिल्ली सरकारमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. त्या दिव्यांग विभाग, महिला आणि बालविकास मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या विशिष्ट उपक्रमांसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून जोडल्या गेल्या आहेत. उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना वुमेन अर्थात इंडिया टुडे वुमेन ऑफ द इयर सह अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. इरा सिंगल यांचा हा प्रवास कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाचे एक मोठे प्रतीक मानले जाते. मोहित तांबेकर यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं सर्वसामान्य श्रेणीतल्या मुलामुलींना किंवा तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाला झगडून यश मिळवताना अडचणी येत असतील, तरीही आज दिव्यांगातल्या अत्यंत अडचणीला तोंड देणाऱ्या सुद्धा महिला आणि पुरुषांनी मोठं यश मिळवलं आहे. याचा आदर्श घेऊन नव्या दम्यानं, नव्या पिढीनं पुढं सरसावून उच्च पदावर नोकरी मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची आणि शिक्षणाची तयारी ठेवणं अपेक्षित आहे. शिवाय निवड नोकरीच म्हणून नाही, तर त्याला सोडून सुद्धा व्यवसाय आणि जीवनातल्या अनेक समस्या सोडवत असताना सुद्धा आपण आपल्या कोणत्याही वैयक्तिक अडचणींना दूर सारून यशाकडे बघून, मोठी स्वप्न बघून ती साकारण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणं आणि यशस्वी होणं अपेक्षित आहे. परत एकदा मी आजचे प्रश्न करते, मोहित तांबेकर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना एक विनंती करतो की अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलचे सभासद झाला नाहीत तर आता यूट्यूब विंडोवर जा. त्या ठिकाणी SARVDARSHAN सर्वदर्शन लिहा. एका निळ्या गोलमध्ये सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे नाव येताच सबस्क्राईब करा. ज्या 700 व्हिडिओ येतील ते पहा. आवडलेल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत.